बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की सध्या राज्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे, शेती पिकं जोरदार होती, त्यामुळे कर्जमाफीची काय सध्या गरज नाही आणि कर्जमाफी फक्त वर्षातून एकदा करता येते, 5 वर्षातून एकदा। तर पुन्हा जर दुष्काळ पडला तर कर्जमाफी आता जर केली तर पुन्हा दुष्काळ पडला तर कर्जमाफी पुन्हा एकदा करावं लागते, त्यामुळं सध्या काय गरज नव्हती कर्जमाफीची। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मनासारखं झालेलं आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ पडला आहे, अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकते काय, शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकते काय आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना बँकेच्या माध्यमातून कर्ज भरा म्हणून नोटीस येत आहेत। तर त्या संदर्भात एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्याची पोरं जर असाल तर आमच्या बळीराजा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्यासुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा, कारण की येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात आवाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये उठवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याची पोरं जर असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्यासुद्धा प्रयत्न करावा। चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम शेतकरी बांधवांनो, 70,000 कोटी रुपयाचं कर्ज या अजितदादाचं माफ होऊ शकतं आणि तोच अजितदादा राज्याचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहे आणि तोच शेतकरी त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कर्ज भरा म्हणून असे स्टेटमेंटसुद्धा मागच्या वेळेस होते। आता जर बघितलं तर आपण काल परवाचे मागच्या 7-8 दिवसाचं जर आपण त्यांचे हे बघितले तर आपण सांगली येथे कार्यक्रम, कोल्हापूर येथे कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमानंतर पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तसेच कार्यकर्त्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना विचारण्यात आलं की दादा कर्जमाफीचं काय झालं। तर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की तुम्ही तेव्हा आले तेव्हा कर्जमाफीचंच मला महाराष्ट्रात विचारण्यात येईल। अजितदादा कर्जमाफीचं तुम्हाला नाही तर कोणाला विचारावं, कारण की तुमचा 70,000 कोटी रुपयाचा एकट्याचा घोटाळा माफ झालेला आहे। इथं 70,000 कोटी रुपये अवघ्या महाराष्ट्राला कर्जमाफीसाठी लागत नाहीत, फक्त 20 ते 30,000 कोटी रुपये कर्जमाफीसाठी लागू शकतात असं तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे। तर त्यामुळं आपण लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा नेपाळसारखी परिस्थितीसुद्धा या महाराष्ट्रात व्हायला उशीर लागणार नाही, कारण की तुमचं 70,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ झालेलं आहे। त्यामुळं शेतकरी बांधवांचा अंत पाहू नका, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून घेण्यात यावा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा घेण्यात यावा, कारण की त्यांच्याच माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आमचं जर सरकार सत्तेमध्ये आलं तर शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा 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 करू। तुम्ही 3दा म्हणले होते, 3दा 7/12 कोरा सुद्धा करू नका, फक्त एकदा 7/12 कोरा करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा। अद्यापही तुम्ही कर्जमाफीसाठी कोणती भूमिका घेतलेली नाही। तुमच्या माध्यमातून मागच्या वेळेस जर तुम्ही तुमची मुलाखत घेतली होती मुंबई तकच्या पत्रकाराच्या माध्यमातून साहिल जोशी सर यांच्या माध्यमातून, तर तुम्हाला त्यावेळेस साहिल जोशी सर यांनी प्रश्न विचारला होता की तुमची जी आश्वासनं आहेत ती कधी पूर्ण करणार आहात। तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला, पीक पाणी चांगलं आहे, त्यामुळे सध्या काय कर्जमाफीची गरज नाही। येणाऱ्या काळामध्ये जर दुष्काळ पडला तर कर्जमाफीचा निर्णय घेऊ। आता राज्यामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे, तुमच्या मनासारखं झालेले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तर आता कर्जमाफीचा निर्णय तुम्ही घेणार आहात का? तर अद्यापही तुमच्या माध्यमातून कोणताही निर्णय कर्जमाफीचा घेण्यात आलेला नाही। तुम्ही सांगलं होतं कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेऊ राज्यामध्ये दुष्काळ पडला तर, कारण वर्षातून एकदाच कर्जमाफी करता येते, 5 वर्षामध्ये 5दा कर्जमाफी देऊ शकत नाहीत असं तुमच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं। आता 5 वर्षातून आता यावेळेसच म्हणजे आता लगेचच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ झालेला आहे, खूप शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळं कर्जमाफीचा निर्णय तुम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करावा। तर राज्याचे मंत्री शेतकऱ्याचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्जमाफी संदर्भात प्रत्येक जिल्ह्याचा दौरा सुद्धा करण्यात येत आहे आणि येणाऱ्या 28 ऑक्टोबरला बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून नागपुरात कर्जमाफीचं आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी
असं बचूभाऊ कडू यांचं म्हणणं आहे. सगळ्या शेतकऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही कर्जमाफी जर नाही केली, कारण की तुम्ही आश्वासनं दिलेली आहे शेतकरी बांधवांना, नेपाळसारखी परिस्थिती जर महाराष्ट्रात होऊ द्यायची नसेल तर एकट्या शेतकरी बांधवांचेच फक्त अन्य प्रश्न भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, पण शेतकरी बांधव एकटेच नेपाळसारखी परिस्थिती या महाराष्ट्रात आणू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा. तर राज्याचे महसूल मंत्री बचूभाऊ कडू यांना बचूभाऊ कडूचं जो आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये सांगण्यात आलं होतं की आम्ही कर्जमाफीची समिती नेमू आणि त्या समितीमध्ये तुम्हाला घेऊ. त्या कर्जमाफी समितीला अध्यक्षसुद्धा या सरकारच्या माध्यमातून नेमण्यात आले नाही. त्याला बचूभाऊ कडू यांचं आंदोलन फक्त उठवण्यासाठी त्यांना एक पत्र देण्यात आलेलं होतं. तर बावनकुळे साहेब आता नेमकं कधी अध्यक्ष नेमतात या समितीला त्यांनाच माहीत. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर कर्जमाफी जर नाही केली तर महाराष्ट्रातसुद्धा नेपाळसारखी परिस्थिती होऊ शकते. लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, कारण की तुमचे मोठमोठाले घोटाळे असल्यामुळं शेतकरी बांधवांचं कर्ज तुम्ही मोठाले घोटाळे करू शकता, पण शेतकरी बांधवांचं तुम्ही कर्ज माफ करू शकत नाही. ही मोठी लाजिरवाणी बाब आहे. कारण नेपाळमध्ये जी परिस्थिती घडलेली आहे ती काय सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली नाही, काय नाही. ती आपल्या भ्रष्टाचाराविरोधात ही लढाई झालेली आहे, नेपाळमध्ये झालेली आहे. ते पंतप्रधानाला देश सोडावा लागला आहे. तशीच परिस्थिती या महाराष्ट्रातसुद्धा मुख्यमंत्री साहेब होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांचा योग्य वेळी निर्णय घ्यावा. लवकरात लवकर शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून करावा. तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांना बँकेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे 30% भरा, 70% भरा. शेतकरी बांधवांना एकही रुपये कर्ज भरू नका. जोपर्यंत शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत एकही रुपये शेतकरी बांधवांनी कर्ज भरू नका. कितीही नोटीस आल्या तरी काही ताण घेऊ नका. आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्याला बँकेने होल्ड लावला असेल त्या शेतकरी बांधवांसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं की दादा या बँकेने आमच्या खात्याला होल्ड लावलेलं आहे, आमचे पैसे असून ही बँक आम्हाला पैसे काढून देत नाही. त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना हे ज्या बँकेने होल्ड लावल्या त्या शेतकरी बांधवांना नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपलं काय काय बँकेच्या माध्यमातून आपल्याला त्रास देण्यात येत आहे ते नक्की आम्हाला आपल्या चॅनलच्या आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करावा. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांवर तुर्तास इथं थांबतो. तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.